तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. कोणी नावे ठेवत असेल तर थांबायचं नसतं, आपण आपलं काम करायचं असतं. कायम आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, अशक्य असं काहीही नसतं. मनात जर आलं तर आपण चाळणीमध्ये सुद्धा पाणी घेऊन जाऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होण्यापर्यंत वाट आपल्याला पाहावी लागते. स्वामीवर श्रद्धा असेल तरच तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ लिहा. हे स्वामी राया जे आज या संदेशाला येत्या 12 मिनिटापर्यंत पूर्ण ऐकतील, त्याच्या कुटुंबावर येणारे मोठे संकट तुम्ही कायमचे टाळून टाका. त्यांच्या आयुष्यात पैशासंबंधित कुठलीही आणि कसलीही अडचणी येऊ देऊ नका. त्यांच्या समस्या अडचणी ज्यांपासून ते त्रस्त आहेत ते कायम त्यांच्या आयुष्यातून दूर करून द्या. त्यांच्या जीवनात त्यांना आरोग्य हे खूप चांगलं द्या. त्यांना पैशाची आणि धनधान्याची कधीही कमी होऊ देऊ नका. त्यांना त्यांच्या भविष्यासाठी चांगले सर्व काही नशीब द्या. प्रत्येक गोष्ट त्यांना त्यांच्या मनासारखी व्हावी असा आशीर्वाद देखील द्या. आज जो हा संदेश 12 मिनिटापर्यंत ऐकेल आणि या व्हिडिओला लाईक करेल, त्याच्या घरी स्वामी नक्की त्यांचा आशीर्वाद सदैव ठेवतील. एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. मंदिर ही भक्तांनी देवाची नसून स्वतःची केलेली सोय आहे. नाहीतर देव हा खऱ्या भक्तांच्या नेहमीच सोबत असतो. शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही, मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात. स्वामी सांगतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. जिंकल्यावर शाबासकी देण्यापर्यंतच्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खूप किमती असतात. सुंदर वाक्य स्वामींनी सांगितलंय. एकदा जर तुमचं कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने आणि इज्जतीने तुमच्याकडे बघतात. आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, निर्लज्जपणा हा खरं तर दागिना नाही. असे तर मिळवा, नसेल तर कमवा, पण तो दागिना शोभणार नाही एवढं मात्र नक्की. लक्षात घ्या, आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल. कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लालच बनवून देऊ नका. आयुष्यात स्वतःला एवढे लाचार बनवू नका की कोणाच्या तरी जाण्याने तुम्हाला खूप फरक पडेल किंवा कोणाच्या काही करण्याने तुम्ही पूर्णपणे त्रस्त होऊन जाल. स्वामी सांगतात आयुष्यात स्वतःवरती एवढा तरी विश्वास ठेवा की तुम्ही जे कराल त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील शक्य करतात. फक्त श्री स्वामी समर्थनामावर विश्वास ठेवून बघा. स्वामी सांगतात जो व्यक्ती जगाकडे दिसण्याने पाहतो तो फसतो, कारण जगात जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच सर्वजण फसतात. कोणावर कितीही प्रेम करा अथवा विश्वास ठेवा, तो माणूस ते नातं फक्त त्याला पाहिजे तेवढेच दिवस निभावतो. गरज संपली म्हणजे नातंही कायमचं संपवून टाकतो. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभे असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात. स्वामी सांगतात जो व्यक्ती आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि स्वामी नामावरती श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य असं स्वामी असू देत नाहीत. कारण स्वामी प्रत्येक वेळेला त्याची साथ देऊन प्रत्येक गोष्ट शक्य करत असतात. एखाद्याचं सुख पाहून ते आपल्या वाटेला नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचे दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही यात समाधान मानलं तर आयुष्यात आपण कधी दुःखी होऊ शकणार नाही. अनुभवाने सिंहाला सुद्धा शांत राहायला शिकवले आहे, कारण गर्जना करून कोणतेही शिकार करू शकत नाही. जर शिकार करायची असेल तर शांतपणे घाव घालावा लागतो. त्याचप्रमाणे तुम्ही देखील शांत राहून काम करा. आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक या दोन गोष्टी माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यासाठी भाग पाडतात.
स्वामी सांगतात, जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात आहे, परंतु तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात, अशा स्थितीत दुःखी होऊ नका. असे समजा की मी किती भाग्यवान आहे की मला योग्य मार्गदर्शनासाठी तुम्हाला एक चांगली संधी मिळालेली आहे. स्वामी सांगतात, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय, पटतंय का बघा. निंदकांचा घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढे बोलू द्या. त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणे आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय जीवन हे विकासाच्या मार्गावर लागत नाही. आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारी माणसं पुढे कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसाचं महत्त्व आयुष्यात मोलाचं असतं, मग येणारी असो अथवा ती जाणारी असो. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल, याचं उत्तर पण नियतीजवळ असते. स्वामी बोलतात, आज तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. काही जरी झालं तर या संदेशाकडे कानाडोळा करू नका. आज तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. तुम्हाला आज खूप मोठी धनप्राप्ती मिळू शकते. फक्त हा संदेश 12 मिनिटापर्यंत ऐकायला विसरू नका. स्वामी सांगतात, श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीब राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नाव ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी असतात. रिटायर्ड लोकांना नाव ठेवणारे स्वतः आयुष्यभर राबत राहतात. यशस्वी लोकांना नाव ठेवणारे नेहमी अपयशी राहत असतात. तात्पर्य, दुसऱ्याला नाव ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य बदलत नाही. स्वतःचं आयुष्य बदलायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न आणि मेहनत या 2 गोष्टी करत राहाव्या लागतात. माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीत ठेवून तर राहते. शोभेपुरतं किंवा एखाद्या गरजेपर्यंत ते भागवं नसतं, बस एवढंच ना. परंतु स्वामी म्हणतात, माणसानं आयुष्यात व्हायचं असेल तर पारीस व्हावं. जिथं जावं त्याला सोनं करून टाकावं. आयुष्यात स्वतःला एवढ्या स्वभावाने चांगलं आणि मनाने चांगलं बनवायचं की कोणीही आपल्या प्रेमात सहज पडला पाहिजे. स्वामी सांगतात, चेहऱ्यावरून जो प्रेम करतो तो व्यक्ती काही काळापुरता प्रेम करू शकतो, पण जो स्वभावावरती प्रेम करतो तो आयुष्यभर प्रेम करत असतो. स्वामी बोलतात, कधी अडलेल्या नसलेल्या लोकांना जर तुम्ही अचानक थांबवले आणि त्यांना बोलले की तुम्हाला त्यांच्याकडे काम आहे, तर ते भाव नक्की खातील. त्याचप्रमाणे जर तुम्ही आत्ता स्वामी तुमचे दिवस चांगले आहेत आणि स्वामीकडे तुम्ही त्यांचे नामस्मरण करत नाही, त्यांची भक्ती करत नाही, आणि जेव्हा तुम्हाला खरंच त्यांची गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांची भक्ती कराल, तर स्वामी तुम्हाला नक्की थोडा तरी वेळ घेतील. त्यामुळे तुमचे दिवस सुखाचे असो वा दुःखाचे असो, स्वामी नामाचा जप नक्की करा. स्वामी सांगतात, ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, त्याला परिस्थितीसुद्धा गुलाम करू शकत नाही. त्याला नियतीसुद्धा कधी हरवू शकत नाही. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमत उरली नसती. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देते. मन गुंतवायला वेळ लागत नाही, मन तुटायला वेळ लागत नाही. वेळ लागतो ते गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. शेतीमध्ये बी पेरलं नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याप्रमाणे आपल्या डोक्यात सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार त्यांची जागा बनवतात. आता जर तुमच्या डोक्यात तुम्हाला सकारात्मक विचार टाकायचे असतील आणि ते तुम्हाला मिळत नसतील, तर असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल घंटी ऑलवर जरूर प्रेस करा. स्वामी सांगतात, जो आज नियतीने केलेल्या या डावावरती विश्वास ठेवून आपल्या आयुष्यात पुढे जात आहे, त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी सर्व पाहत आहेत आणि नियतीच्या डावाला त्यांच्यासाठी फक्त स्वामीच आज चांगलं करणार आहेत. प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नववंदन करता येईल.
आयुष्यात जर आपण प्रयत्नशील असू तर आपल्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य राहणार नाही. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या सोबत असतील तर जगात कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यालाही किंमत देता येते, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहता आले पाहिजे. स्वामी सांगतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. शांत स्वभावाचा माणूस हा कधी कमजोर नसतोच, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काही नाही. मन जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भरलेले डोंगरही फोडून निघतात. असे ध्येय ठेवा. शांत राहा, पण तुमच्या अंदर एवढी ताकद ठेवा की जेव्हा तुम्ही क्रोधित व्हाल तेव्हा तुमच्यापुढे कोणीही उभा राहू शकणार नाही. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिसतो आणि जे दिवस काढतो त्यावरून नेहमी आपण एक जाणीव ठेवावी की आपला चेहरा कितीही म्हातारा झाला तरी तो हसता ठेवावा आणि शरीर किती बलाढ्य झालं तरी एक दिवस तो गळून पडणार आहे. त्यामुळे त्यावर सुद्धा घमंड ठेवू नये. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसे कोणतेही कौतुक न करण्याची वाट पाहता फुलत राहतं, तसेच तुम्हाला कोणाच्याही कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवरती टिकून राहायचं आहे. कौतुक करणारे नक्की तुम्हाला शोधत येतील. प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे तुमच्यातील वाईट वागतात त्यांना प्रेमानेच वागले पाहिजे. जे चांगले आहेत म्हणून चांगले नाही. लक्षात घ्या, कोणाच्याही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनांचा माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाला हरलो हे आयुष्यभर उगमत नाही. स्वामी सांगतात एक लक्षात ठेवायचं, नशिबाचं दार कधी आपोआप उघडत नसते, मेहनत करून उघडावं लागते. आणि ते दार उघडण्यासाठी सुद्धा एक जी गोष्ट लागते ती मेहनतच असते. त्यामुळे मेहनतीसोबत प्रेम करून घ्या. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल. स्वामी बोलत असतात एक गोष्ट लक्षात घ्या, कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेल्या जीवनाची तडजोड म्हणजे आयुष्य होय. कोणी बोललं नाही म्हणून जगायचं नाही असं नसतं. कोणी सांगितलं नाही म्हणून त्याला विचारायचंच नाही असंही नसतं. स्वभाव एवढा प्रामाणिक ठेवायचा, एखाद्याने जर प्रेमाने वागले तर त्याला प्रेम द्यायचं आणि एखादा जर आपल्याला रूढपणे वागला तर त्याला नक्की तसंच वागायचं. स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ द्यायचा नाही. स्वतःवरती एवढा विश्वास ठेवायचा की अशक्य देखील शक्य झालं पाहिजे. आयुष्यात अशा काही व्यक्ती येऊन येतात की त्या आपण विसरू शकत नाही आणि अशा काही व्यक्ती येतात ज्या आपल्याला खूप जवळ येतात आणि अचानक एक दिवस कायमच्या निघून जातात. स्वामी सांगतात हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या अनेक स्टेशनवर थांबत जाते आणि आपल्या ध्येयाकडे सतत चालत राहते. त्यामुळे तुम्हाला दुःख आले किंवा सुख आले त्यांच्याकडे लक्ष न देता स्वतःवरती विश्वास ठेवून आपले प्रयत्न नेहमी योग्य दिशेला करत राहा. स्वामी सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत, अडचणी प्रत्येकाला येतात. त्या अडचणींचा जो सामना करतो तो यशस्वी ठरला जातो आणि जो त्यांच्यापासून पळण्याचा प्रयत्न करतो तो अपयशी ठरला जातो. स्वामी कायम बोलतात एक गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायला हवी, आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसाचं महत्त्व आणि स्थान हे योग्य जागी असेल तर आपल्या हृदयातील प्रत्येक गोष्ट शक्य होते. फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधी करू नये. स्वामी सांगतात अनुभवलंय मी, आजकाल जी नाती अशी झाली की जे तुम्हाला स्वतःवरून देत नाही, परत समोरून बोलत सुद्धा नाही. स्वामी सांगतात छोटंसं आयुष्य आहे, ते लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात. आयुष्यामध्ये जर काहीतरी मोठं करायचं असेल तर तुम्हाला स्वामी नामावरती विश्वास ठेवावाच लागेल, कारण अशक्य फक्त स्वामीच शक्य करत असतात. स्वामी सांगतात मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. तुमच्या आयुष्याच्या चांगल्या काळात तुमची साथ मीच देत आहे, वाईट काळात तुम्हाला मदत मीच करत आहे. आणि जेव्हा आयुष्यात सर्व काही तुम्हाला संपून गेलंय असं वाटतं तेव्हा देखील तुमची मदत करणारा मीच आहे. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास ठेवून तर बघा, कारण स्वामी सदैव तुमची मदत करत असतात. श्री स्वामी समर्थ नामावरती जर तुमचा विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नसेल.
स्वामी म्हणतात, काळजी करण्याची गरज नाही, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामीवरती ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी स्वामी सदैव प्रयत्नशील असतात. स्वामी सांगतात, या जगात काही परफेक्ट नसतं, परंतु जेव्हा मी तुझ्या सोबत असतो ना, तेव्हा सर्व काही परफेक्ट असतं. लक्षात घ्या, स्वामी समर्थ जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा आपलं काहीही चुकत नाही, सर्व काही एकदम परफेक्टच होत असतं. ज्याच्याजवळ सर्व काही मिळवण्याची इच्छा आहे तो मिळवू शकतो, आणि ज्याच्याजवळ स्वामी समर्थ नाम स्मरण करण्याची ताकद आहे तो सगळं काही मिळवून घेऊ शकतो, कारण स्वामी अशक्य देखील शक्य करतात. ज्यांचा मास्टर माइंड श्रीकृष्ण किंवा स्वामी समर्थ आहेत त्यांना कधी आयुष्यात कुणापासून जिंकण्याची किंवा हारण्याची गरज नाही भासत, कारण स्वामी आणि श्रीकृष्ण कायम त्यांची साथ देत असतात. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत उभा आहे. आयुष्याच्या कठीण ते कठीण काळामध्ये तुमची साथ मी कायम देत आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टी बदली सापडत नाही. तुम्ही आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडून घेऊ शकता. स्वामी सांगतात, आयुष्य आहे याला छानपणे जगायचं. आयुष्यात कधीही नाराज व्हायचं नाही कुणावर, कधीही कुणाचा द्वेष करायचा नाही. एक गोष्ट असतात, केलेल्या गोष्टीचे दुःख मनाला वाटत नाही. दुःख तर याचे वाटते की जेव्हा आपल्याला संधी मिळाली तेव्हा मी हे गोष्टी करू शकलो नाही. कुणीही आपल्याला वाईट नसतं. स्वतःच्या आत्मिक शांतीसाठी चांगल्याला खट्टेरपणा असते, पण याचा तोटासुद्धा असतो. जगात सर्वात जास्त तिरस्कार, मान हे खरे बोलणाऱ्याला दिला जातो असं नाही, तर सर्वात जास्त तिरस्कार आणि अपमान हा खरे बोलणाऱ्याला दिला जातो. स्वामी सांगतात, दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसात माणुसकी का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणुसकी दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावेच लागेल. आयुष्यामध्ये फक्त आपले कर्म चांगले ठेवा, मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. कोणी म्हणतं प्रेम मिळवण्यासाठी नशीब लागतं, कोणी म्हणतं प्रेम मिळवण्यासाठी धमक लागते, पण त्याला प्रेम मिळवण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर आपल्याला प्रेम असावं लागतं. स्वामी नामावर तुम्ही फक्त प्रेम करून बघा, स्वामी नक्की तुमच्यावर प्रेम करतील. भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेऊ देतात असं नाही, भावना प्रत्येक वेळी निर्णय चुकवतात. ओलं तर पाण्यानेही होता येतं, पण भिजवायला पाऊसच लागतो. आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, आपल्या जवळची माणसं नेहमी आपल्याला स्टेटसमधून, प्रोफाईल फोटोमधून बोलत असतात. फक्त आपल्याला ते ओळखता आली पाहिजे. त्यांचे प्रत्येक वागणे आपल्याला सांगते ते कसल्या प्रकारची माणसे आहेत. स्वामी सांगतात, कधीतरी स्वतःलाच कॉल करून बघा, तो बिझी लागेल, कारण आपल्याकडे सगळ्यांसाठी टाईम असतो, पण स्वतःसाठी नाही. स्वतःला संसार हा स्वप्नांचा असतो. स्वप्नांनी आपण काहीही करू शकतो. आपले स्वप्न जर मोठे असतील तर आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपण मिळवू शकतो. स्वामी सांगतात, हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवतो, आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागते. जो व्यक्ती निसर्गनियमित नियम पाळतो त्याच्याजवळ राम वास करतो, जो या नियमांना लाभतो त्याच्याजवळ यम वास करतो. आपण काय मानतो आणि काय मानित नाही याला काही महत्त्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो, तो काय करतो याला जास्त महत्त्व असते. कामासाठी पोट की पोटासाठी काम? पोट नसेल तर कोणी काम केलं नसतं. वस्तुस्थिती ही आहे की कामासाठीच पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेले आहे. म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हे कर्तृत्व असून काम न करणे किंवा कामचूरपणा करणे हा सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनाची क्रांती होऊ शकणार नाही.
जे दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे, जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे, आणि जे कोणाच्याच अनुभवावरून शिकत नाहीत ते पेंड शहाणे. ज्याला स्वतःचाही अनुभव फालतू वाटतो आणि इतरांचाही, त्यांना अक्कल हे कवडीचीही नसते, पण त्यांचा रुबाब मात्र खूप मोठा ठेवतात. संसार हे जीवनाचे सार, संसार सुखाची करणे म्हणजे परमार्थ. संसार असा युक्तीने करायचा की संसार करता करता परमात्माचा मुक्काम गाठता येईल. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्नदेवापेक्षाही श्रेष्ठ होय. सर्वात श्रेष्ठ यज्ञ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे तप म्हणजे नामस्मरण, सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे व्रत म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठा योग म्हणजे नामस्मरण. प्रामाणिकपणे, आवडीने व कौशल्याने विधायक काम करते, हीच देवाची पूजा भक्ती असते. त्याच प्रकारे जर आपण आपले काम प्रामाणिकपणे करू, हे सुद्धा स्वामी भक्ती असेल. स्वामी सांगतात, आयुष्य हे समूहगतीसारखं आहे. समूहगीत गायचं म्हणजे सर्वांनाच लावता येईल असे सूर झेपले पाहिजे. त्याचप्रकारे आयुष्यात सर्वांशी चांगले वागावे लागते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला काहीतरी मोठं करायचं आहे, तर त्यासाठी मेहनत देखील तेवढी करावी लागते, कारण त्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. कोणताही विचार आकाशातून पडत नाही. स्वतःच्या आयुष्यात ज्याने प्रखर सामना दिला, प्रत्येक क्षणाला कष्ट केले, तेच यशस्वी होतात. स्वतःच्या वेदनांचा स्वतःला विसर पडायला लावू नका, कारण जेव्हा वेदनांचा विसर पडायला लागतो तेव्हा वेदना झाल्या तरी माणूस त्यांकडे लक्ष देत नाही. वेदना का होत आहेत त्याकडे लक्ष द्या आणि त्या कायमच्या दूर करून टाका. स्वार्थी जगात कुणी तुमची साथ देणार नाही. इथे लढणे देखील स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावरच आहे. सोपं नसतं. स्वामी सांगतात, जगात दिलखुश असावं लागतं. लोकांसमोर वाईट असलो तरी चांगलं आहे म्हणून म्हणावं लागतं. जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपली प्रतिनिधी करत असतात. सल्ल्याने शहाणपण नक्की मिळतं, पण अक्कल अनुभवाशिवाय मिळणे अशक्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा तो दिवस कधी येणार नाही ज्याच्या भरोशावर आज तुम्ही बसलात की उद्या मी हे करेन, उद्या मी ते करेन. माणसाची मानसिक दुर्बलतेचे मुख्य कारण हे त्याच्या आजूबाजूचे माणसं असतात. त्यांचे जसे माइंडसेट असतात त्यामुळे माणूस तसा बनत जातो. आयुष्यात कधी तुम्हाला कोणाला म्हणू नका की तुम्ही काय केलं. आधी जर तुमच्यापेक्षा तो व्यक्ती मोठा असेल तर ही गोष्ट म्हणण्याआधी 1000 वेळ विचार करा. लक्षात घ्या, अंधविश्वास वह वृक्ष है जो विश्वास की बीज से पनपता है और बुद्धि पर आच्छादित हो जाता है. आयुष्यात रात किडा कर्कश ओरडतो यात आपल्याला वाद नाही. हे नक्की आपल्याला त्रास होतो, पण त्यापेक्षा जास्त त्रास कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही याचा होतो. त्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, पण ते काय करायचं हे माहीत नसते, तेव्हा हाच त्रास होत असतो. ते जर माहिती करायचे असेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण स्वामी प्रत्येक संकटात आणि प्रत्येक अडचणीत तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. माणसानं कुंडीत राहायचं नाही. त्याला जर मोठं व्हायचं असेल तर जमिनीत लावल्यासारख्या झाडासारखं असावं. कोणी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी तो फुलत राहावं. कितीही नातेवाईक आणि कितीही नालायक माणूस असला आपल्या आयुष्यात तरी ते जोडून ठेवा, कारण सगळ्या ठिकाणी सगळ्या शहाण्या माणसाची गरज नसते. कधी कधी एखादा नालायक व्यक्तीसुद्धा कामी येऊ शकतो. जे दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे, आणि जे त्या अनुभवाला इतरांना सांगतात आणि त्यांना एक अनुभव देतात ते सुद्धा त्यापेक्षा शहाणे. अवघड आहे आयुष्यात स्वतःला सावरणं. कधी जेव्हा आपलं मन तुटतं तेव्हा तर खूपच जास्त, कारण आपल्याला ज्या गोष्टी वाटतात त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहावे लागतात. स्वामींचं नाव मुखात असेल की कितीही मोठी संकट आले तरी त्यावर मात होतेच. स्वामी नामाची ताकद आपल्याजवळ आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट शक्य होतच असते. खरं तर काही लोक असे पण असतात जे गाढवावर बसण्यालायक असतात, पण त्यांना त्यांच्या डोक्यावर बसून मिरवावं लागतं, कारण ते लोक असे असतात जे स्वतःच्या जीवावर काहीतरी करून ठेवलेले असतात. एक तर त्यांच्याकडे खूप पैसा असतो किंवा एक तर ते खूप जास्त अशी मोठी पोस्ट घेऊन ठेवतात. स्वामी सांगतात, ज्याला आयुष्याची किंमत कळली तो आजच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला सुवर्ण संधी समजतो, आणि ज्याला आयुष्याची किंमत समजलीच नाही तो आयुष्य पहिलेसारखं जगू लागतो.
आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावा लागतो, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश हे मिळणार नाही. स्वामीनामावर जेव्हा तुमचा विश्वास असतो तेव्हा स्वामी अशक्य देखील शक्य करतात. तेव्हा फक्त स्वामीनामावरती आपला निसंकोच विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही डगमगलेली असू द्या, फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. तुम्हाला प्रत्येक संकटात तेच साथ देताना दिसतील. जेव्हा तुमचा स्वामी नामावरती विश्वास असतो तेव्हा अशक्य देखील स्वामी शक्य करत असतात. स्वामींनी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करायची ठरवली आहे. त्यामुळे तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट स्वामी तुमच्या मनाप्रमाणेच करतील. स्वामी प्रत्येक वेळेला आपल्या सोबत आहेत. कठीण काळात त्यांनी आपली साथ दिली आणि कायम देत आहेत. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही समर्थ आपल्या सोबत असतात. आपल्यावर संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामी नामांचे सतत जप चालू ठेवा, कारण जेव्हा वाईट प्रसंग येईल तेव्हा स्वामी आपली साथ लवकरात लवकर देतील आणि कधीतरी ते वाईट प्रसंग स्वामी येऊच देणार नाहीत. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे जे कायम तुमच्या मनात असायला हवी, ती म्हणजे प्रामाणिकपणा रक्तातच असावा लागतो. चांगुलपणाचा ढोंग जास्त दिवस टिकवता येत नाही. जर तुम्हाला काही करायचं असेल तर देव हे मोठा आहे हे लक्षात ठेवा. देव सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करू शकतो, पण त्याआधी तुम्हाला देवाच्या मनाप्रमाणे वागावं लागेल. वागण्यात खरेपणा आला की मोठेपणा आपोआप मिळतो आणि आयुष्यात यशसुद्धा आपोआप मिळायला लागतं. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न जर केला तर ते कायम आपल्या आयुष्यातून आपल्याला न कळत हळूहळू निघून जातात, हे मात्र नक्की. तुमच्याकडे 1 रुपया आहे आणि माझ्याकडेही 1 रुपया आहे. आपण जर अदलाबदल केली तर आपल्याकडे 1 रुपयाच राहील. पण तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे आणि माझ्याकडेही एखादा चांगला विचार आहे आणि आपण त्यांना अदलाबदल केली तर आपल्या दोघांकडे 2-2 चांगले विचार असतील. यालाच म्हणतात, ज्ञान जेवढं तुम्ही वाटाल किंवा सांगाल तेवढं वाढत असतं. या जगात कुणी कसं वागावं हे आपल्याला नाही ठरवू शकत, पण त्यावर आपण कसं बोलावं किंवा कसं प्रत्युत्तर द्यावं हे आपण नक्की ठरवू शकतो. एखादा व्यक्ती सांगत असेल की तुम्ही काही करू शकत नाही तर स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही आणि जिथे तुझी सहनशक्ती संपते आम्ही तिथे तुझ्या सोबत असू. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघ. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं, कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो. स्वामी बोलतात, कायम तुमच्या पाठीशी उभा आहे मी. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देत आहे मी. अशक्य ते शक्य करत आहे मी. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. स्वामींनी आपली साथ कधी सोडली नाही आणि स्वामी कधी आपली साथ सोडणार नाही. तुम्ही प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, पण जेव्हा त्या सुरुवातीला यश मिळायला लागते तेव्हा आपल्याला सर्व काही चांगलं वाटायला लागतं. स्वामी सांगतात, कायम तुमच्या पाठीशी आहे मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे मी. स्वामी बोलतात, कायम तुझ्या सोबत आहे मी. फक्त तू काळजी करू नको. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघ. तुझ्या आयुष्यात कितीही संकट येऊ दे, त्या संकटांचा सामना करून पुढे जा. इतरांना तुम्ही कधी बदलू शकत नाही, त्यामुळे जीवन तुमचे आहे. जर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला बदला, इतरांकडे लक्ष देऊ नका. स्वामी सांगतात, अशक्य असं काही नाही. आज प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरचा विश्वास तुमचा कायम ठेवा. अशक्य देखील स्वामीच शक्य करत असतात. स्वामी सांगतात, मी कायम तुझ्या सोबत उभा आहे आणि प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. फक्त स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असायला हवा. स्वामींनी सांगितलंय की आयुष्यात कितीही वाईट संकटे येऊ द्या, संकटे किती जरी आले तरी स्वामी नक्की तुमची साथ देतात. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामीच तुमची मदत करतात आणि स्वामींनीच तुमची मदत केली आहे.
स्वामी सांगतात, अशक्य असं काही नाही. एकदा का आयुष्यात आपल्याला एखादी वाईट गोष्टीचा नाद लागला की तो आपल्याला अपयशी किंवा अपयशी ठरवल्यानंतरच निघून जातो किंवा कळतो नव्हे तर तो आपल्याला आयुष्यात पूर्णपणे बर्बाद करतो आणि कधीकधी तर तो आपल्याला मरेपर्यंत राहतो. याचा वाईट नाद हा आपल्या आयुष्यभर व आरोग्यावर दोन्हीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे आयुष्यात नेहमी चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला शिका, कारण त्याच्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणारच नाही. आयुष्यात जर वाईट गोष्टीकडे लक्ष द्याल तर नेहमी वाईट गोष्टी तुमच्यासोबत होत राहतील आणि चांगल्या गोष्टीकडे जर लक्ष द्याल तर सर्व काही चांगलं होईल. स्वामी सांगतात, चांगल्या गोष्टींकडे ज्याचा विश्वास असतो आणि लक्ष असतं त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट चांगली होत असते. आजकाल काही लोकांना वाटतं की प्रत्येक वेळेला तेच योग्य आहेत, पण असं नसतं. प्रत्येक वेळेला प्रत्येक जण योग्य असं नसतं. प्रत्येक वेळेला तुम्ही सुद्धा योग्य असू शकता किंवा तुम्ही सुद्धा काही वेळेला बरोबर असू शकता. आयुष्य एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकते, पण गेलेली वेळ आणि आपण हरलेली नाते कधी मिळवू शकत नाही. आणि जर ते मिळवायचे असेल तर स्वतःवरती आपला विश्वास असावा लागतो. आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या प्रयत्नांमध्ये एवढा विश्वास लागतो की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे व्हायचं. माणसांची नाती चांगली असेल तर मनात कुठलीच भीती राहत नाही आणि नाती चांगली करण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. शक्यतो जी गोष्ट आपल्यासाठी अशक्य कधी नसते. जी गोष्ट आपल्याला आवडते किंवा जी गोष्ट आपल्याला करण्याची इच्छा असते. स्वामी सांगतात, जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे ते सर्व काही परत येते. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्हाला एकदा तुम्ही वाईट कर्म केलं की त्याचे तुम्हाला प्रत्येक भोग भोगावे लागतात, कारण स्वामी प्रत्येक वेळेला त्याचे तुमच्यासोबत नक्की प्रत्येक कर्माचं उत्तर घेऊन येतात. जर कर्म चांगले असतील तर आपल्याला मार्ग देखील चांगला मिळतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सुंदर मन काय असतं? जे मन रागवून जास्त अनुराग करत नाही आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं ते मन सुंदर आहे. चांगल्या चेहऱ्यावरून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात ते सुंदर विचार. आणि कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरी थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व काही माफ करून पुन्हा बोलणारे म्हणजे सुंदर नाते. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला चांगल्या प्रकारे काही गोष्टी करायच्या असतील तर स्वामी नामावरती चांगला विश्वास ठेवावा लागेल. स्वामी सांगतात, आम्ही आमच्या वैभवात ऐश्वर्यात सदैव खुश राहतो. जे काही आहे तेवढ्यावर सुखी असतो. तुमच्याकडे जे काही आहे त्यात तुम्ही यश मानायला आणि समाधान मानायला शिका. इतरांबरोबर स्पष्ट बोलणारा व्यक्ती त्याच्याबद्दल इतरांना स्पष्ट बोलल्यावरच का दुखावतो? आयुष्यात घरातील माणसं जसे मार्ग चुकल्यावर सांगतात तसे आपल्या आयुष्याची वाट चुकल्यावर स्वामी आपल्याला सांगतात. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण नक्की करायला शिका. लाचारी आणि खोटे बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी करणे किंवा त्याला दूर करणे यात कधीही चांगलंच असतं, कारण एखाद्याचा विश्वासघात करण्यापेक्षा त्याला सरळ तोंडावर बोलून त्याच्यापासून दूर जाणे कधीही चांगले. स्वामी सांगतात, आपण काही करतो म्हणतो आणि ते करणे विसरून जातो, कारण आपण म्हणतो की ते मी उद्या करीन, पण ते उद्याच्या जागी आज करायला शिका. प्रत्येकाला एक गोष्ट असते, काहीतरी चांगलं करायचा विचार करतात पण ते प्रत्येक वेळेला काहीतरी वाईट होऊन बसते. ते जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो आणि चांगले सत्कर्म करावे लागतात. स्वामी सांगतात, जेव्हा एखादा व्यक्ती फक्त स्वामी नामाच्या जपामध्ये गुंतून नसतो तेव्हा त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधी नसतात, कारण नात्याची माणसं आपल्या आयुष्यात अशी खूप असतात जे प्रत्येक वेळेला आपल्याला चांगले बोलतात पण ते कधी आपल्यासाठी चांगले नसतात. स्वामी सदैव सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणत्याही बोधकथेमध्ये सत्यकथा शोधायची नसते. कथेपेक्षा बोध महत्त्वाचा हे सत्य आहे हे लक्षात घ्यायचं असते. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. मूर्ख प्रश्नांना तशीच उत्तरं असतात. शोधण्याचा आणि त्यांची पूर्वतयारी करण्याचा ताण असतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे जी तुम्हाला आवडतात ती कायम तुमच्या मनाप्रमाणे होते आणि जे आवडत नाही ते मनाविरुद्ध होते. असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेला काही गोष्टी अशक्यच राहतात.
समोरची वाट डोळ्यांनी दिसेना झाली म्हणजे वाट उरली नाही असं नसतं. आपण समजतो ती चूक वाटेची नसते, ती आपल्या नजरेची असते. स्वामी सांगतात, कायम लक्षात ठेवा ही गोष्ट, तारुण्य म्हणजे नवलाईचे प्रांत, स्वतः त्यांच्या वेळीची जाणीव करून देणारा कालखंड. चपलेचा अंगठा तुटलेला असला तरी आकाशातली नक्षत्र खिशात बाळगून चालणाऱ्या मोरपंखांचा तो चित्र आहे. स्वामी कायम बोलतात, मी एक गोष्ट सांगतोय लक्षात ठेवा, निर्माण होणाऱ्या भावना प्रकट करायच्या नाहीत, ते अण्वणी पाडून घेता येतात. त्या कायम आपल्या जवळ ठेवायच्या, त्याच व्यक्तीजवळ सांगायच्या ज्या आपला आहे असं आपल्याला पूर्ण ठाऊक असतो. किंवा जर तुम्हाला कळत नसेल की कोण माझा जवळचा व्यक्ती आहे तर त्या भावना स्वामींपुढे सांगा. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे जे लक्षात घ्या, ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणी अंतर लांब वाटत नाही. एखाद्याच्या विचारांची साखळी सुरू झाली की त्याला साखळीपेक्षा जास्त लांब कडी वाटायला लागते. स्वामी सांगतात, विकायचं ठरवलं तर फुले सुद्धा तराजूत टाकावी लागतात आणि विकणाऱ्याने फुलाचं वजन विकावं. सुगंधाच्या माणसांना वजनात किती फुलं येतील हे मोजू नये. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करण्यासाठी जन्माला आले आहात तर ते चांगलं म्हणजे फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करायचे आहे. ज्यांना स्वामी समर्थ नामस्मरण करण्याची संधी मिळते ते खरंच खूप भाग्यवान असतं, कारण स्वामी नामस्मरणाची संधी प्रत्येकाला मिळत नाही. स्वामी समर्थ महाराजांची नामस्मरण करण्याची वेळ प्रत्येकाला मिळत नसते. जीवनात माणसाला जीवाभावाची सख्खी एकच मित्र मिळतं, तिचं नाव आहे वेदना. सुख, समाधान, आनंद हे सगळे बर्ड्स ऑफ पॅसेज आहे. वेदना मरेपर्यंत सोबत असते तर तिचा राग आपण आयुष्यभर करतो. लक्षात घ्या, एक गोष्ट आहे, आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची आणि आपली थोडक्यात चुकामुक होणं हा अनुभव कधी वाईटच असतो. स्वामी सांगतात, रात्र हे रात्रीसारखीच असते, अंधार तोच असतो. रात्र ज्या गतीने संपायची त्याच गतीने संपत असते. फक्त काही रात्री रात्रीच्या सुगंधात कायम राहतात. म्हणजे काही रात्री अशा गोष्टी घडतात ज्या आपल्याला आयुष्यभर आठवून राहतात. प्रतीक्षा ही जगातली सर्वात मोठी शिक्षा. प्रिय व्यक्तींच्या आगमनाच्या प्रतीक्षेत मानवी जीवन हे सहजपणे पुढे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जर तुमच्यात संयम नसेल तर तुम्ही अजून जास्त त्याबद्दल प्रतीक्षेत वाट पाहू शकणार नाही. संयम असणे महत्त्वाचे आहे, कारण संयम प्रत्येकाला ठेवता येत नाही. स्वामी सांगतात, रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता उपवू शकतो, पण तुळस वृक्षवंतांचा राहतो. त्यांच्याजवळ जर आपल्याला त्यांचा सुगंध घ्यायचा असेल तर त्यांच्याजवळच थांबावा लागतो. आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करून बघा. मग बघा तुम्हाला तुमच्या यशात यश कसं मिळतं. जर इतरांना दुःखात बघून तुम्हाला सुखाचा आनंद होत असेल तर तुमच्या निरागस चेहऱ्यामागे काहीतरी मोठा नक्कीच घपला असतो. प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात, एक तर जगत असतो आणि दुसरा म्हणजे जगता जगता त्याला काहीतरी मोठा त्रास होतो किंवा काही त्रास झाल्यावर तो कोणाला कधी दाखवत नसतो. व्याधी आणि वार्धक्य हेच खरे तरुण असतात. त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न आपल्याला कधीही सांभाळायला गेला नसतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे, हा खरा महत्त्वाचा अवयव असतो, तो म्हणजे आपले मन कधीही कुठल्याच तुम्हाला सिटी स्कॅनमध्ये किंवा दवाखान्यातील कुठल्याही विलासामध्ये दिसणार नाही. मन पाहायचे असेल तर तसा चेहरा तुम्हाला लागतो. समस्या आपली आणि त्याचं उत्तर मात्र इतरत्र असतं, असं घडत नाही. समस्या जर आपली असेल तर उत्तर देखील आपल्याला शोधावं लागतं. प्रत्येक समस्येचं एक उत्तर असतं, ते शोधण्याचा प्रयत्न करा, उत्तर नक्की तुम्हाला सापडेल. स्वामी सांगतात, नियती ज्याप्रमाणे एखाद्याच्या आयुष्याला अपूर्ण ठेवते त्याप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल हे सुद्धा नियती पूर्णपणे महत्त्वाचं ठरवून ठेवत असते. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत उभा आहे मी. प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवले आहे. अंतमरणातील विणेवरती जो सूर सतत वाजत असतो, बाहेरच्या गोंगाटकडे थोडंसं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येतो. तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवाचा सुरुवात होते. स्वामी सांगतात, जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी मोठं करायचं आहे तर माणूस जन्मभर ज्या सुखमार्गावर ऐश्वर्यामागे धावत होता त्याकडे लक्ष द्या, कारण तेच तुमच्यासाठी काहीतरी मोठं असते. प्रत्येक वेळेला तुम्हाला वाटत असेल की काहीतरी चांगलं करायचं, पण ते चांगलं नेमकं काय करायचं हे माहिती नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही.
स्वामी सांगतात, जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी तुमच्या मनाप्रमाणे व्हायचं, तर त्यासाठी मेहनत तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करावी लागेल. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असतो. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नावावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी म्हणतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामींनी आपली साथ कधी सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाहीत. फक्त स्वामीनामावरती आपला विश्वास असायला हवा. ज्यांचा स्वामीनामावरती विश्वास आहे त्यांच्यासाठी अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करत असतात. फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतील. स्वामींनी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे केली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करत असतात. स्वामी नामस्मरणावर फक्त आपला विश्वास असायला हवा, कारण तेच कायम आपल्या सोबत असतील. जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो तेव्हा अशक्य देखील शक्य होतं. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. अशक्य असं आयुष्यात काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट स्वामीच शक्य करतात. स्वामींनी प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत प्रत्येक वेळेला शक्य केली आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला हवा. अशक्य ते स्वामी शक्य करतात. स्वामींनी प्रत्येक गोष्ट शक्य केली आणि स्वामी कायम प्रत्येक गोष्ट शक्य करतात. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या शक्य होत असतात. त्या गोष्टी शक्य करण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करावी लागते. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य असते. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास हवा. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास असतो त्यांच्यासाठी अशक्य असं काहीही नसते. प्रत्येक वेळेला स्वामीच आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करतात आणि स्वामींनीच आपल्या मनाप्रमाणे गोष्टी केल्या आहेत. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे येतील त्या संकटांचा सामना फक्त स्वामी नामानेच केला जातो. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. आयुष्यामध्ये कितीही संकटे आले तरी प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. संकटकाळी मदत करणारे स्वामीच. स्वामीनेच तुमची प्रत्येक वेळेला मदत केली. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास नक्की ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी त्यांची साथ देत आहे. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवेल. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा. अशक्य देखील स्वामी स्वतः शक्य करतील. स्वामीसाठी अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करू शकतात. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा. ज्या व्यक्तींचा स्वामी नामावरती विश्वास असतो त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतात. स्वामी कायम सांगतात, मी त्यांच्या सोबत आहो. जो श्री स्वामी समर्थ असा नामाचा जप करतो आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर त्यांची मी मदत कायम करत आहे. जो स्वामी नामावरती विश्वास ठेवून गुंतून असतो. स्वामी नामावरती विश्वास ठेवा आणि स्वामी नामात गुंतवा. जो स्वामी नामात गुंतून असतो त्याची प्रत्येक वेळेला स्वामी कायम मदत करत असतात. स्वामींनी त्यांची साथ कधी सोडली नाही आणि आयुष्यात स्वामी कधीही त्यांची साथ सोडणार नाहीत. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला हवा. अशक्य ते स्वामी शक्य करतील. फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवून बघा. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे जे कायम लक्षात ठेवा. परिचारकाने आरडाओरडा करू नये किंवा पराजयाची मनमिक्साला कधीही भिवू नये. पराजय हा प्रत्येकाचा होऊ शकतो. पराजयात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर आपल्याला स्वतःवरती विश्वास नक्की ठेवावा लागतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी. लहानपणी आवडीने आपण किल्ला बनवणारी पोरं आता मोठी झाली की त्याच किल्ल्यावर दारू प्यायला जातात. आजकालची परिस्थिती अशी झाली आहे की लोक खूप लवकर बिघडतात. दिवस 24 तासांपेक्षा जास्त तासाचा का नाही आहे? माणसाचं आयुष्य वाढवू म्हणून नाही, असं नाही, तर दिवस 24 तासाचाच असतो. त्यामागे एक कारण आहे की 12 तास आपले काम आणि 12 तास झोप असे म्हणले जाते. हे साधारण लोकांचा शेड्यूल झाला. आता जे यशस्वी लोक असतात ते 5 तास झोप आणि बाकीचे सर्व तास काम करत असतात. त्यामुळे जर तुम्हालाही आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या झोपेचा शेड्यूल आणि कामाचा शेड्यूल एकदा बनवून नक्की ठेवा.
जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याला दुसऱ्यांच्या आयुष्याचा अभ्यास करण्याची गरज नाही. पण जर जगायचा प्रयत्न करू नका, कुणासारखं व्हायचा विचार करू नका, कुणीतरी आपल्या मनाप्रमाणे काही करेल असा विचार करू नका. स्वामी सांगतात एकटे राहायला शिका, आयुष्यात ते तुम्हाला यशस्वी बनवतील. जर स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट नक्की होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची ओळख निर्माण करा, प्रत्येक गोष्ट सर्व चांगलं होईल. किंमत मोजल्यावर एखाद्या गोष्टीचा लाभ होतो असा दृष्टिकोन ठेवला तर सोक्याकडून भिंत्याकडे यायला वेळ लागत नसतो. माणूस मरायला भीतो कारण नंतरचा प्रवास माहिती नसतो. दारिद्र्याचा पण तसंच असते. दारिद्र्य एकदा आलं की नंतर काय करेल हे सांगता येत नाही. उपाशी असणारा आजवन बालक आणि मूर्ख अशा 3 व्यक्तींना धम्म सांगू नये. स्वामी सांगतात ज्यांना वाटतं की आयुष्यात मी सर्व काही करतोय त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जो स्वामीवरती विश्वास ठेवतो तो सर्व काही करू शकतो. कारण स्वामी अशक्य देखील शक्य करतात. आणि जे गोष्ट वाटत असेल की याच्यासाठी अशक्य आहे हे तर या गोष्टीला करू शकत नाही. आणि जर तो स्वामी भक्त असेल तर माझ्या मित्रा, स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात. कारण अशक्य ही शक्य करतात स्वामी. स्वामी नामावरती एकदा विश्वास ठेवून बघ, स्वामी तुझी प्रत्येक वेळेला साथ देताना दिसतील. स्वामींनी आजपर्यंत कुणाची साथ सोडली नाही. स्वामी एकदा ज्याचा हात पकडतात कायम आयुष्यासाठी त्याचा हात धरून असतात. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करतात आणि कायम त्यांनी तुमची मदत केली आहे. स्वामी सांगतात आयुष्यामध्ये ज्याला वाटतं की काहीतरी मोठं करणार आहे त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. शक्य ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघल्याने प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी सांगतात तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट होणार आहे. आता जी तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे ती स्वामी नक्की तुझ्या मनाप्रमाणे करतील. स्वामी सांगतात कायम तुझ्या सोबत आहे मी. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ कायम देत आहे. ज्यांना वाटतं की स्वामी माझ्यासोबत आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामीच तुमची मदत करतात आणि स्वामींनी तुझी साथ कायम दिली हे गोष्ट मात्र तू कधीही विसरू नको. स्वामी म्हणतात मी आजकाल ज्याची साथ देतोय त्याची साथ कायम देतोय आणि मी ज्यांची साथ काल दिली त्यांचीही साथ कायम देणार आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात दिवस सारखे नसतात, प्रत्येक गोष्ट चांगला होईल. फक्त विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. स्वामी सदैव बोलतात मी तुमच्यासाठी अशक्य ते शक्य करत आहे. तुमच्यासाठी जी गोष्ट अशक्य आहे ती हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर नक्की शक्य होईल. फक्त स्वामीनामावरती तुमचा विश्वास असायला हवा. ज्यांनी स्वामीनामावरती विश्वास ठेवला कायम स्वामी त्यांची मदत करतात. फक्त स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुम्ही या संदेशाला एक लाईक करून पुढे जा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आयुष्यात अशक्य असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी आयुष्यच अशक्य असतं. ज्याला वाटतात सर्व काही चांगलं होतंय त्याच्यासाठी सर्व काही चांगलंच होतं. फक्त स्वामीनामावरती विश्वास असायला लागतो. स्वामी सांगतात मी कायम तुझ्यासोबत उभा आहे. तू जर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा जप करशील तर तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला मी तुझी साथ देत आहे. ज्यांना ज्यांना वाटतं अशक्य असं काही नाही ते बरोबर म्हणतात. कारण जेव्हा स्वामी समर्थ आपल्यासोबत असतात तेव्हा प्रत्येक गोष्ट ही फक्त शक्य आणि शक्य आणि शक्यच होत असते. त्यामुळे स्वामीनामाचा जप. स्वामी सांगतात आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या, त्या कठीणच्या कठीण परिस्थितीमध्ये देखील मी स्वतः तुमची साथ देणार आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा कारण ते आज तुम्हाला प्रत्येक संकटात मदत करणार आहेत. स्वामींनी कधी तुम्हाला दुर्लक्ष केलंच नाही. स्वामी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत ठामपणे उभे आहेत. स्वामीवरती ज्यांचा विश्वास आहे त्यांना सर्व काही स्वामी त्यांच्या मनाप्रमाणे चांगल्या गोष्टी करण्यास मदत करतात. स्वामी सांगतात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जिथे कोणी तुमची साथ देणार नाही तिथे सुद्धा मी तुमची साथ देणार आहे. जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी त्याची साथ त्याला दिसताना देतील. स्वामी सांगतात मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जरीही तुमच्या आयुष्यात अपार संकटे आले तरी फक्त स्वामी माऊली तुमची मदत करतात.
स्वामींनी सांगितलंय की तुमची साथ मी कधी सोडणार नाही, म्हणजे स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत नक्की करतील. स्वामी कायम बोलतात, एक गोष्ट आहे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि आपले प्रयत्न एका दिशेला करत असतो त्याला कधीही काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी कायम त्याला मदत करत असतात. स्वामी सांगतात, मी ज्यांच्या सोबत असतो त्यांना कधी कुठल्या गोष्टीची कमी होत नाही. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची मदत मी स्वतः करत असतो. आज फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. बघा, स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला जाणून येईल. स्वामी सांगतात, काळजी करणे थांबवा. तुमच्या आयुष्यात जेव्हा सर्व लोक तुमची साथ सोडून जातील तेव्हा तुमची साथ मी देणार आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे येतील, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण संकटांचा सामना करण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे येते. जो व्यक्ती स्वामी नामावर विश्वास ठेवतो, स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो, स्वामी नामाचा जप करतो, त्याला कधी कुठल्या गोष्टीची चिंता किंवा काळजी करण्याची गरज भासत नाही. स्वामी त्यांची साथ कायम देतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी त्यांची मदत केली आहे आणि सदैव स्वामी त्यांची मदत करतात. मित्रांनो, स्वामीवरती तुमचा विश्वास आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकटे येऊ दे आयुष्यात कितीही, त्या संकटात रस्ता स्वामी दाखवतील. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तींनी एक काळजी घेतली की त्यांच्या आयुष्यात ते रोज स्वामीनाम करतात, त्यांची काळजी मी स्वतः करत असतो. स्वामीनामावरती जर विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरूर करा. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे कायम लक्षात ठेवण्यासारखी. तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्हाला कडक गोष्टी आवडत नसतील तर त्या तुम्हाला आवडायला लागतील. फक्त तुम्ही एक गोष्टीकडे लक्ष द्या. जर गोष्ट देवावर सोपण्याचा अधिकार त्यांना असतो जो प्रयत्न प्रामाणिकपणे करतात. जर तुम्ही एखाद्या प्रयत्नात तुमचे पूर्ण प्रामाणिक प्रयत्न कराल, जेवढे तुमच्याने चांगलं होईल तेवढं चांगलं कराल आणि सगळं करून नंतर देवावरती विश्वास ठेवाल की हे देवा, मी माझे प्रयत्न केलं आहे, आता तू तुझं काम कर, मला यात यश दे, तर नक्की देव तुमची मदत करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही प्रयत्न न करता देवावरती सर्व सोपवाल तर हे तुमच्यासाठी अवघड होतं. सुखाची पदकं छातीवर अभिमानाने मिरवणारा माणूस दुःखाला मात्र वाटेत शोधत असतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट असते प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी. नाराज किसी से क्या होना, किसी से काबिल नहीं होना. आयुष्यात कोणीही तुम्हाला त्रास देत आहे तर नाराज होऊ नका. फक्त जर तो व्यक्ती तेवढा इम्पॉर्टंट नसेल तर हळूहळू कायमचे त्याच्या आयुष्यातून दूर जा. त्याला बोलून दाखवू नका, कारण आजकाल लोक खोटं बोलून जवळ येतात आणि आपण आपल्याच लोकांपासून खरं बोलून दूर जातो. चूक आहे आपली तर नक्की माफी मागा. त्यांची चूक आहे आणि तुम्हाला जर पटत नसेल किंवा ते माफी मागायला तयार नसतील तर तुम्ही त्यांना आयुष्यातून काढून टाकू शकता. बऱ्याचदा एका झाडावर अनेक पक्षी घरटी बांधतात. त्यांच्या प्रॉपर्टीवरून वाद होत नसतील का? माणसात होते तसे, पण ते नाही होत, कारण त्यांचं सर्व मिळून मिसळून राहत असतात. लक्षात घ्या, आपल्याला जे काही मिळवायचंय ते आपण नक्की मिळवू शकतो. या जगात काहीच कुणाचं नव्हतं, पण आता सर्व काही सर्वांचं आहे. पहिलेच्या काळी कोणी सर्वांना काहीही द्यायचे, पण आता प्रत्येकाने आपापली प्रॉपर्टी नेमून घेतलेली आहे. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी करा. श्री स्वामी समर्थ यांना विसरून कसं चालेल? तर तुमचं आयुष्य सावरलंय त्यांनी, त्यामुळे त्यांना दुर्लक्ष करणार नाही. जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा आता पूर्ण झाल्या आहे. सूर्य हा असा असतो जो सर्वांवरती प्रकाश टाकतो. सूर्य चांगल्या माणसावर, वाईट माणसावर, चांगल्या फुलांवर, वाईट नालीवर, सर्व काही गंदगीवर, कचऱ्यावर सगळीकडे तो त्याची ऊर्जा टाकत असतो. सूर्यप्रकाश सगळीकडे जाऊन सुद्धा तो कधीही कुठल्याही प्रकारचा मळत किंवा गंदा होत नसतो. त्याचा सरळ सरळ अर्थ असते की सर्वांच्या सोबतीत राहा, फक्त विश्वास स्वतःवरती ठेवा.
स्वामी सांगतात, अभिमान आणि स्वाभिमान यात खूप फरक आहे. स्वाभिमानाने जर जगायला शिकले तर काहीही करू शकता, पण जर गर्व आणि अभिमान आला तर काही गोष्टी तुमच्यासाठी सोप्या असतील त्या अवघड होऊन जातील. स्वामी कायम बोलतात, आनंदावर जसं विरजण घालायला जमतं तसं आनंदाला फोडणी लावायला सुद्धा जमतं. आयुष्यात फक्त आपल्याला प्रॉब्लेम आहे की नाही हे माहिती करायचं असेल तर तुम्ही स्वतःला एकदा बघा. आणि जर तुम्हाला आयुष्यात सुखी आयुष्य चाललंय, सगळं चांगलं चाललंय आणि वाद करून घ्यायचा असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही किती खुश आहात हे सांगा. प्रश्नांना आपण उगाच बदनाम करतो, अवघड तर उत्तर असतं. उत्तरांना तुम्ही विचारायला पाहिजे. जेव्हा तुम्ही खूप खुश असाल तेव्हा इतरांना कमी दाखवा, कारण लोक असे जळतात की तुम्हाला कळणारी नाही तुमची खुशी केव्हा दुःखात आणि त्रासात बदलून जाईल. आज स्वामी बोध देत सांगत आहेत की बाळांनो, जर खरोखर आपले स्वामी सेवेत ध्येय असेल, खरोखर मनपासून स्वामींची सेवा करायची असेल तर निशंक राहा. माझे रक्षण कवच सतत तुमच्या भोवती आहे. तुम्ही फक्त तुमच्या प्रामाणिक सेवेवर लक्ष केंद्रित करा. मी तुमच्या प्रामाणिक सेवेवर लक्ष केंद्रित करून आहे. तुमच्या पाठीशी सदैव असतो. जो पर्याय तुमचे ध्येय साध्य होत नाही तो पर्याय तुम्हाला नक्की मिळणार आहे. रामाला दूर नेण्यापुरता सुवर्णाचा जन्म सीतेला काय कमी होती? जर आयुष्यामध्ये राम वनवास करत होता तर सीतेला तिच्या घरी सुद्धा थांबता येत होतं, पण ती रामासोबत गेली. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला सुद्धा त्रासाची कधी कमी नव्हती आणि आपण तर माणसे आहो, आपल्याला तर तसा वनवास सुद्धा नाही. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरणे नेहमी चांगले. बाकी परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं हवं असेल तर तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करावं लागेल. देव सर्व काही बघतो, देव सर्व काही करतो. सुख ते असते जे आपल्याला समाधानात मिळते. सुख कुठल्याही पैशामध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये नसते. वास्तव अशिक्षित लोकांमुळेच मातृभाषा टिकली आहे. सुशिक्षित लोक तर मराठी बोलणे टाळण्याचा प्रयत्न करतात. क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो. आयुष्यामध्ये तुम्हाला चुका होत असतील तर त्या चुका शोधण्याचा प्रयत्न करा. स्वामी सांगतात, जेवढी प्रतिमा मोठी तेवढा पूर्णीचा क्षण जवळ येत असतो. एक लक्षात घ्या, आपल्याला संचित पापांचा परिणाम म्हणजे दुःख होय. आयुष्यामध्ये अडचणी कोणाच्या नाहीत, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात. मैत्रीत शिकवावं, एकमेकांना समजून घ्यावं, खुल्या मनांनी कौतुक करावं. चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणाने सांगावं. खरे तर मैत्रीत कोणीही कोणाचं नसतं, मात्र सर्वांचा आदर करावा, कारण ते आपल्या नात्याचे नसतात पण आपल्यासोबत कायम असतात. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा. बोलण्याआधी एक गोष्ट करा, स्वतःची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. संकट प्रत्येकावरच येतात. काही जण पळून जातात तर काही जण लढायला उभे राहतात. एक गोष्ट आहे, कायम लक्षात ठेवा, बोलणं बंद केल्याने नातं तुटत नाही. कधी कधी आपण ते नातं तुटण्याचा वाट बघत असतो तेव्हा ते नातं तुटत असतं. स्वामी सांगतात, कायम आयुष्यात एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला प्रयत्न त्या दिशेला करावे लागतील. आयुष्य सोपं नाही. आयुष्यात संकटे हे अनंत येतील. त्या संकटांचा सामना करा. संकटांचा सामना करायला शिकल्यावर यशस्वी व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. आयुष्यात अडचणी प्रत्येकाला येतात. त्या अडचणींचा सामना जो करेल तो यशस्वी नक्की होईल. फक्त स्वामी नामाचा त्याला जप करायला हवा. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय आणि कायम तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देताना आपल्याला दिसतील. स्वामी सांगतात, एक गोष्ट म्हणजे आयुष्यात प्रत्येक वेळेला लक्षात ठेवण्यासारखी, तुम्हाला जर काहीतरी चांगलं व्हावं असं तुमच्या आयुष्यात वाटत असेल तर स्वामी म्हणतात, एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. संकटात स्वामीच फक्त साथ देतील आणि प्रत्येक वेळेला स्वामीच फक्त तुमची मदत करतील. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगली व्हावी.
प्रत्येकाला वाटतं तुमच्या मनाप्रमाणे काहीतरी चांगलं व्हावं, फक्त कोणी त्यावरती विश्वास ठेवतं की नाही हे महत्त्वाचं असतं. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत मी केली आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वामी नामाचा जप करा आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करत असतो याकडे लक्ष द्या. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचण कितीही येऊ द्या, अडचणींचा सामना कसा करायचा तर जिद्दीने करायचा, अडचणींना मात कशी करायची तर स्वतःवर विश्वास ठेवून करायचा आणि प्रत्येक संकटात यश कसं मिळवायचं तर स्वतःवरती विश्वास ठेवूनच मिळवायचं. प्रत्येकाला वाटतं काहीतरी अशक्य आहे, तर प्रत्येकाला वाटतं काहीतरी शक्य आहे. आज जर स्वतःवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय मुला, काळजी करू नको, खास तुझ्यासाठी हा संदेश होता आणि तू जर शेवटपर्यंत ऐकला असशील तर तुझी प्रत्येक वेळेला साथ मी नक्की देईल.